नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या, सर्वांना खुशखबर। 17 जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यात नवीन मद्य विक्री परवाने वितरणावरून विरोधक भाजप महायुती सरकारवर तुटून पडत असतानाच आता सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताय, त्यांचं स्वागत आहे, पण त्यासाठी नवीन दारू विक्री परवाने देण्याची गरज नाही। एखाद्या महिन्यात पैसे नाही दिले तरीही बहिणी रागावणार नाहीत, पण त्यांचे संसार उद्ध्वस्त करू नका, अशी विनंती त्यांनी केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून मोबाईलचा वापर केला जातो। या संदर्भात वाहन चालकांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयानेच वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई करताना मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत। या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतही वाहतूक पोलिसांनी ई-चलान मशीनचा वापर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत देशाच्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणारे 3 महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले आहे। पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे। तर दुसरीकडे अक्षय ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। मंत्रिमंडळाने 2025-26 पासून 6 वर्षासाठी प्रधानमंत्री धन कृषी योजना मंजूर केली आहे। या योजनेअंतर्गत 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे। कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, शाश्वत कृषी पर्यायांचा अवलंब करणे, पंचायत आणि ब्लॉक स्तरावर साठवण सुविधा वाढवणे, सिंचन व्यवस्था सुधारण्याचं काम या अंतर्गत होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्याच्या महसूल विभागाने तुकडाबंदी कायद्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 5 लाखाहून अधिक कुटुंबांना मोठा फायदा मिळणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। नवीन बदलानुसार तालुका क्षेत्रातील जिथे रहिवासी क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे त्या सर्व ठिकाणी तुकडाबंदी कायदा रद्द केला जाईल। याचा अर्थ ज्या जमिनीवर लोक वस्ती करून राहत आहेत किंवा त्यांना निवासी वापरासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे, अशा ठिकाणी आता जमिनीचे छोटे तुकडे खरेदी विक्री करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही। या सुधारणांचा सर्वात मोठा फायदा 1000 चौरस फुटापर्यंतच्या छोट्या प्लॉट धारकांना होणार आहे। अनेक वर्षापासून हजारो कुटुंबांना त्यांच्या लहान भूखंडाची खरेदी विक्री करताना किंवा त्यावर बांधकाम करताना कायदेशीर अडचणी येत होत्या, आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। केंद्र सरकारने कृषी विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे। मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा पातळीवरील कृषी वाढ आणि प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक संस्थांना बळकट करण्यासाठी या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। या योजनांवर एकूण वार्षिक खर्च 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रस्तावित आहे।